महत्त्वाची अपडेट समोर येते। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये बैठक पार पडली आणि याच वेळी मतदारसंघाची निवडणूक होतीये। त्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे। छगन भुजबळ हे येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते आणि त्यामुळेच ते या बैठकीला आले नाही। दादा भुसेंच्या नेतृत्वामध्ये ही बैठक पार पडली, त्यामुळे आता छगन भुजबळ हे खरंच नाराज नाहीयेत का असा सवाल निर्माण होतोय। आपण पाहतोय नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या संदर्भात आज खरं तर महायुतीची ही बैठक नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला मात्र छगन भुजबळ आले नव्हते, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय। दरम्यान या संदर्भात छगन भुजबळ यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण ऐकूया। नाराज असल्यामुळे भुजबळांनी काम केलेलं नाही असं बोललं जातं आणि थेट नाशिकच्या उमेदवारांनी पण असं इनडायरेक्टली सांगितलं की भुजबळांनी काम केलं नाही। माझं काय असलं काय भुजबळांचं काम करण्याचा काय प्रश्न होता? त्यावेळेला माझ्याकडे ते काम नव्हतं, त्यावेळेला मी ते काम केलं। आता तिथे पालकमंत्री आहेत, तिथले आमदार वेगळे आहेत, तिथले खासदार वेगळे आहेत, त्यांनी ते काम करायचं असतं। मला काय विचारलं, सांगितलं, मदत मागितली तर मी नक्की करणार। आणि मी कोणाच्या तरी कामामध्ये, कोणाच्या तरी अधिकारामध्ये जोडमूड करण्याचं काय कारण आहे? येवला मतदारसंघातून भारतीताईंना पण कमी मतदान झाले। मला वाटतं आपल्या येवला लासलगावमध्ये 13,000 आमचा लीड आहे ना। बगरेंना 13,000चं लीड, बगरेंना 13,000 कमी आहे, थोडं काय जास्त लीड नाही, म्हणजे इक्वलमध्ये घेणं पाहिजे जवळपास।